मुलांनो, आतापर्यंत आपण 3 कविता इयत्ता 12वीच्या नवीन सिलेबस मधल्या पाहिलेल्या आहेत. मी आज 2.4 चौथी कविता घेऊन येतोय. हॅव यू अर्न युअर टुमारो? तुम्ही तुमचा भविष्य काळ, उद्याचा काळ मिळवून ठेवलेला आहे का? म्हणजेच तुम्ही तुमचं पुण्याई कमावलेली आहे का? अशा प्रकारचा सल्ला या कवितेत कवीने दिलेला आहे. या ठिकाणी 2.4 मध्ये असणारी कविता आहे. दिस इज अन इन्स्पिरेशनल पोयम. ही इन्स्पिरेशनल पोयम आहे. प्रेरणादायक, स्फूर्तिदायक, तुमच्या मनामध्ये एक जागृती निर्माण करणारी कविता आहे. इन दिस पोयम, आणि या कवितेमध्ये द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स. स्पीकर रीडर्सना विचारतोय. या ठिकाणी कवी वाचकांना विचारतोय, वेदर दे हॅव डन एनिथिंग. तुम्ही काय केले का? डू यू डू एनिथिंग? तुम्ही काय केले का टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बिईंग? दुसऱ्या ह्युमनचं, दुसऱ्या माणसाचं लाईफ इम्प्रूव्ह करायला, त्याच्या जीवनामध्ये काहीतरी सुधारणा करायला तुम्ही काय केलंय का? अशा प्रकारचा प्रश्न त्यानं विचारलेला आहे. इट इज अप टू यू. आणि हे खरं म्हणजे तुमच्यावर अवलंबून आहे. इट इज अप टू यू म्हणजे इट इज डिपेंड ऑन यू. हे तुमच्यावर अवलंबून आहे. वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. तुम्हाला बेटर फ्युचर पाहिजे की तुम्हाला बेटर फ्युचर नको आहे, हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. देअरफॉर, आणि म्हणून, वन शुड कन्सिडर वन्स ऍक्शन. मीन्स यू शुड कन्सिडर युअर ऍक्शन. तुम्ही तुमच्या कृतीचा, तुमच्या ऍक्शनचा विचार केला पाहिजे. केअरफुली विचार करा तुम्ही जी ऍक्शन, जी कृती करताय त्याचा. अँड प्लॅन, आणि तुमच्या ज्या योजना आहेत त्याचाही अतिशय काळजीपूर्वक विचार करा. अकॉर्डिंगली फॉर अ बेटर फ्युचर. जर तुम्हाला बेटर फ्युचर पाहिजे असेल, त्यासाठी तुम्हाला आजच्या तुमच्या कृतीचा विचार करावा लागेल. अशा प्रकारचा टोटली सल्ला दिलाय. आता इथं प्रत्यक्षात कवितेमध्ये काय दिलंय बघा. हॅव यू अर्न युअर टुमारो? तुम्ही तुमचा टुमारो, तुम्ही तुमचा उद्या कमावलेला आहे का? मिळवलेला आहे का? या कवितेमध्ये सतत इंट्रोगेशन केलेलं आहे. हा एक अलंकार आहे. इंट्रोगेशन म्हणजे प्रश्न. म्हणजे इथे इंट्रोगेशन आणि अलिट्रेशन असे दोनच अलंकार आहेत. त्यामुळे अलंकाराविषयी मी स्पेशली बोलणार नाही. मी फक्त कवितेचा आता प्रत्येक ओळीचा शब्द टू शब्द अर्थ सांगायचा प्रयत्न करेन. इज एनीबडी हॅपियर? इज एनीबडी हॅपियर? कुणी आनंदी आहे का? कुणी अधिक खुश झाले का? बिकॉज यू पास्ड हिज वे. तुम्ही त्याच्या वाटेला गेलाय, तुम्ही त्याच्या मार्गात गेलाय. यू पास्ड हिज वे. तुमची आणि त्याची भेट झाली, आणि म्हणून कुणी आनंदी झालंय का? डज एनीवन रिमेंबर? कुणाला आठवतंय का? डज एनीवन रिमेंबर? कुणाला आठवतंय का? दॅट यू स्पोक टू हिम टुडे. यू स्पोक टू हिम. तुम्ही त्याच्याशी बोलला होता आज. एवढं तरी कुणाला आठवतंय का? धिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. हा जो दिवस आहे आजचा, हा ऑलमोस्ट ओव्हर झालाय. जवळजवळ आजचा दिवस संपलाय. अँड इट्स टॉयलिंग टाइम इज थ्रू. आणि जी कष्टाची वेळ होती, टॉयलिंग टाइम होतं, परिश्रमाची वेळ होती, ती आता थ्रू, संपलेली आहे. इज एनीवन? मग असा कोण आहे का? इज देअर एनीवन टू अटर नाऊ? की जो आता अटर करतोय, जो आता बोलतोय, उच्चार करतोय. अटर म्हणजे अ काइंडली वर्ड ऑफ यू. काइंडली वर्ड, अत्यंत प्रेमळपणे तुम्ही बोललेले जे शब्द आहेत त्याच्यासाठी, ते काइंडली वर्ड जे आहेत ऑफ यू म्हटले, तुम्ही बोललेले जे चांगले शब्द आहेत, प्रेमळ शब्द आहेत, याचा कोणतरी उच्चार करते का? म्हणजे ह्या माणूस माझ्या बरोबर चांगला बोलत होता, असं कोण नाव तरी काढतंय का? पुढच्या स्टांजामध्ये कवी म्हणतोय, डिड यू गिव्ह अ चिअरफुल ग्रीटिंग टू अ फ्रेंड? डिड यू गिव्ह, तुम्ही दिलेला आहे का ग्रीटिंग कुणाला? तुम्ही कुणाला शुभेच्छा दिलेत का? टू द फ्रेंड,
तुमच्या एखाद्या मित्राला तुम्ही शुभेच्छा दिलेत का? हु केम अलॉंग, की जो तुम्हाला भेटला होता, तुमच्याकडे आला होता, तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्याला गुड मॉर्निंग किंवा काही कुठल्याही भाषेतल्या शुभेच्छा दिलेत का? और का मग चर्ली सॉर्ट ऑफ हावडी, का उद्धटपणे, चर्लिशपणे, चर्लिश म्हणजे उद्धट, चर्लिश सॉर्ट ऑफ एक उद्धट प्रकारचं, उद्धटपणाचं, सॉर्ट ऑफ म्हणजे प्रकार, हावडी मीन्स हाऊ डू यू डू, कसं काय, हावडी मोदी कार्यक्रम तुम्ही बघितला होता अमेरिकेमध्ये, कसे आहात मोदी, तसं कसे आहात एवढंच विचारून फक्त, अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग, एवढंच विचारून तुम्ही व्हॅनिश झालाय, नाहीसं झालाय, तिथनं काढता पाय घेतलाय आणि जाऊन कुठं व्हॅनिश झालेला आहे, थ्रॉंग मध्ये, म्हणजे तुम्ही कुठल्या तरी ग्रुपमध्ये जाऊन, कुठल्या तरी गर्दीमध्ये जाऊन मिसळलंय आणि फक्त कसं काय एवढंच विचारले का? मग त्याला आलेल्या मित्रांना शुभेच्छा दिलेत, दोन्हीपैकी काय केले? वेर यू सेल्फिश प्युअर अँड सिंपल, तुम्ही शुद्ध साधे स्वार्थी आहात का? सेल्फिश स्वार्थी, तुम्ही अगदी शुद्ध आणि साधे स्वार्थी आहात का? ऍज यू रश्ड अलॉंग, की तुम्ही अगदी पळत जावं अलॉंग द वे, तुम्ही तुमच्या वाटेनं कुणालाही मदत न करता, कुणालाही शुभेच्छा न देता सरळ सरळ निघून जावं, इतकं तुम्ही स्वार्थी आहात? और इज समवन माइटी, का तुमच्यापैकी कुणीही, और इज समवन माइटी ग्रेटफुल, का एखादा अगदी ग्रेटफुल आहे, अगदी कृतज्ञ आहे, ग्रेटफुल म्हणजे, फॉर अ डीड यू डिड टुडे, जे डीड, जे काम, यू डिड टुडे, जे काम तुम्ही आज केले, तुम्ही केलेल्या कामाबद्दल एखादा ग्रेटफुल आहे का? एखादा कृतज्ञ आहे का? एखादा अत्यंत ऋणी आहे असं कोण म्हणतंय का तुम्हाला? दुसऱ्या स्टँजामध्ये खरं म्हणजे कवी फ्रेंडली ग्रीटिंग विषयी बोलतोय आणि तुमच्या काइंडली ऍक्शन मध्ये बोलतोय, काइंडली ऍक्शन बद्दल बोलतोय. आता या ठिकाणी तिसऱ्या स्टँजामध्ये कवी विचारतोय, कॅन यू से टुनाइट, टुनाइट म्हणजे आज रात्री, कॅन यू से टुनाइट, आज रात्री तुम्ही म्हणू शकता का? कॅन यू से इन पार्टिंग विथ द डेज, डे पार्ट झालाय, दिवस आता निघून गेलाय, दॅट इज स्लीपिंग फास्ट, तो तुमच्या हातातनं फास्ट निसटून गेलाय, कारण आता टू नाईट झालेली आहे. आणि मग आज रात्री तुम्ही म्हणू शकताय का दिवस तर तुमच्या हातातनं स्लिप आउट झालाय, निसटलाय. दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर, तुम्ही एका तरी तुमच्या ब्रदरला, एका तरी सक्का भावाचं नाही, समाजातल्या एखाद्या बांधवाला तुम्ही मदत केलेली आहे का? ऑफ द मेनी दॅट यू पास, त्यापैकी अनेक जण यू पास तुम्हाला भेटले होते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक तुमचे बंधू, अनेक तुमच्या भगिनी तुम्हाला भेटलेल्या होत्या का? त्या एकाला तरी तुम्ही मदत केलेली आहे का? कारण दिवस तर निष्ठून गेलाय, पण संध्याकाळी मी बाबा एकाला मदत केलेली आहे असं म्हणू शकता का? इन अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर, एका तरी हृदयात, इन अ सिंगल हार्ट रिजॉयस करणे, आनंदित होणे. एक तरी हार्ट हॅपी आहे का, आनंदित आहे का? व्हॉट यू डिड, तुम्ही केलेल्या कामामुळं, ऑर सेड, किंवा तुम्ही जे सांगितले, तुम्ही सांगितलेल्यामुळं, तुम्ही केलेल्या कृतीमुळं एक तरी हृदय आनंदित झालेलं आहे का? डज अ मॅन हुज होप्स, डज अ मॅन, असा एखादा माणूस आहे का? हुज होप्स, की ज्याच्या अपेक्षा, असा कोणी आहे का? आठवा संध्याकाळपर्यंत, की ज्याच्या अपेक्षा वेअर फेडिंग नाऊ, ज्याच्या अपेक्षा अक्षरशः फेड होत होत्या, फेड म्हणजे निस्तेज होणे ऍक्च्युली, पण तो हताश होत निघाला होता, म्हणा तो निराश होत निघाला होता. त्या निराश होणारा असा एखादा माणूस आहे का? विथ करेज लुक अहेड, की जो तुमच्यामुळं लुक अहेड, भविष्याकडे पाहतोय, विथ करेज, अत्यंत आत्मविश्वासानं तो भविष्याकडे आता पाहतोय,
की ज्याच्याकडे काही कसलाही कॉन्फिडन्स नव्हता, पण आता तो कॉन्फिडन्स भविष्याकडे बघतोय केवळ तुम्ही केलेल्या मदतीमुळे. संध्याकाळी तुम्ही असं सांगू शकताय का? आज रात्री विचार करा. या ठिकाणी कवीनं तुम्ही इतरांना मदत करताय का, किंवा तुम्ही एखाद्याला आशेचा किरण देताय का, या संदर्भात तुम्हाला प्रश्न केलेले आहेत. शेवटच्या स्टांजामध्ये कवी म्हणतोय, डिड यू वेस्ट द डे? मग तुम्ही दिवस वाया घालवला का? और लूज इट, किंवा तुम्ही तो दिवस गमावला का? मग वॉज इट वेल और सोअरली स्पेंट? वॉज इट वेल, तो दिवस तुम्ही चांगल्या प्रकारे घालवला, और सोअरली स्पेंट, का अतिशय सोअरली, अतिशय वाईटरित्या तुम्ही घालवला? डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस? डिड यू लिव्ह, तुम्ही दिलेली आहे का? डिड यू लिव्ह, सोडून देणे ऍक्च्युली. अ ट्रेल ऑफ काइंडनेस, ट्रेल पायवाट, वाट ऑफ काइंडनेस, तुम्ही दयेची वाट कुणाला दाखवून दिलेली आहे का? और अ स्केअर ऑफ डिसकंटेंटमेंट, का तुम्ही इतरांना स्केअर, भीती दिलेली आहे, स्केअर दिलेले, जखम दिलेली आहे म्हणायचं. डिसकंटेंट, कंटेंट म्हणजे समाधानी, डिसकंटेंट दुःखाची, तुम्ही कुणाला दुःखाची जखम दिलेली आहे, की दयाळूपणाची फुंकर घातलेली आहे, दयाळूपणाचा मार्ग त्याला दाखवलेला आहे. कसा तुम्ही दिवस घालवलाय बघा. ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर, ॲज यू क्लोज युअर आईज, जेव्हा तुम्ही तुमचे डोळे मिटता, ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर, गाढ झोपेमध्ये, स्लंबर म्हणजे गाढ झोप, जेव्हा गाढ झोपल्यानंतर तुम्ही तुमचे डोळे मिटता, डू यू थिंक दॅट, तेव्हा तुम्हाला असं वाटतं का? डू यू थिंक दॅट गॉड वुड से, परमेश्वर म्हणत असेल, परमेश्वरानं असं म्हणावं, यू हॅव अर्न, हे बाळा तू अर्न केलेलं आहे. शेवटचं परमेश्वराचं वाक्य आहे, हे बाळा यू हॅव अर्न वन मोर टुमारो, हे बाळा तू वन मोर टुमारो, आणखीन एक उद्या तुझ्यासाठी तू मिळवलेलं आहेस, उद्यासाठीचं पुण्य तू प्राप्त केलंयस. बाय द वर्क यू डिड टुडे, जे काम तू आज केलंस, जे वर्क तू आज केलंस, त्या वर्कनं, त्या कामानं, त्या पुण्याईच्या कामानं तू उद्याचा दिवस तुझ्यासाठी मिळवून ठेवलेला आहेस, असं परमेश्वरानं म्हणावं. जेव्हा तुम्ही झोपेत असता तेव्हा असं जर झालं तर तुम्ही केलेलं काम हे चांगलं आहे. अशा प्रकारे कवीनं मैत्रीमध्ये कसं वागावं, काइंडली ऍक्शन्स, दयेचं काम कसं करावं, इतरांना कशी मदत करावी, इतरांना आशेचा किरण कसा दाखवावा, एखाद्याच्या जीवनामध्ये सुख देण्यासाठी काय करावं, याविषयीचं तुम्हाला मार्गदर्शन केलंय, तुम्हाला इन्स्पायर करायचा प्रयत्न केलाय. म्हणून तर ही इन्स्पिरेशनल पोयम आहे, प्रेरणादायी कविता आहे. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे मी इथं फक्त 2च अलंकार आहे, जिथं जिथं प्रश्न आहे तिथे इंट्रोगेशन आहे, आणि अलिट्रेशन तुम्हाला माहित आहे, एकाच अक्षरापासून सुरू होणारे सलग, एकच अक्षरापासून सुरू होणारे सलग शब्द येतात. आणि मग या कवितेची राईम स्कीम कशी आहे तर A-B-A-B अशा प्रकारे या कवितेची राईम स्कीम आहे. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा जर तुम्हाला एखादी ओळ समजली नसेल तर, कारण या कवितेचा अनेक पद्धतीने अर्थ काढता येतो, जो ठरवेल तसा याचा अर्थ निघेल. परंतु सगळ्यांचा अर्थ एकच असणार आहे की तुम्ही चांगली कृती केलेली आहे का, की ज्या कृतीमुळं तुम्ही उद्या तुमचा कमवू शकता.